Hello students, welcome in our YouTube channel, that is Comfy Learning. Today we discuss about the next point, that is the cell division, an essential process. पेशी विभाजन ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया कशी आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा पेशी विभाजन हे कशासाठी इम्पॉर्टंट असतं ते बघूया. Cell division is important for the growth of the organisms. It means that जेव्हा पेशीचं विभाजन होतं तेव्हा एका पेशीपासून अनेक पेशी, दोन पेशी तयार होतात, दोन पासून पुन्हा चार पेशी तयार होतात. म्हणजे सेल डिव्हिजन इज इम्पॉर्टंट फॉर द ग्रोथ. ऑल्सो द सेल डिव्हिजन इज इम्पॉर्टंट फॉर द इनिशिएटेड बॉडी and initiated body is restored due to the cell division. It means that the damaged body is restored with the help of the cell division. Therefore cell division is important, and also it repair the wounds. Therefore it is important for our body. म्हणजे पेशी विभाजन हे आपल्या शरीरासाठी काही डॅमेज जर का मध्ये झालेले असेल तर त्याची झीज भरून काढण्यासाठी या पेशी विभाजनाची मदत होते. त्याचबरोबर शरीरात जर का कुठे जखमा झालेल्या असतील तर त्या जखमा सुद्धा भरून येण्यासाठी आपल्याला या पेशी विभाजनाची मदत होते. तर हे पेशी विभाजन कंप्लीट होते. त्याचे दोन प्रकार आहेत पेशी विभाजनाचे. पहिला प्रकार आहे पेशी विभाजनाचा तो म्हणजे मायटोसिस, त्याला आपण सूत्री विभाजन असे म्हणतो. आणि दुसरा प्रकार आहे मिओसिस म्हणजेच अर्ध गुणसूत्री विभाजन. तर हे मायटोसिस म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा बघूया. मायटोसिस इट कम्प्लीट्स इन द टू स्टेप्स. मायटोसिसची प्रक्रिया, सूत्री विभाजनाची प्रक्रिया ही दोन स्टेपमध्ये कंप्लीट होते. त्यातली पहिली आहे कॅरिओकायनेसिस आणि दुसरी आहे सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय तर यामध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं. न्यूक्लियस हा डिवाइड होतो आणि नंतर त्याचं विभाजन होतं. न्यूक्लियस सेपरेट झाला की देर आर द टू टाइप्स ऑफ द सेल्स आर फॉर्म. म्हणजे हा एक पेशी विभाजनाचाच प्रकार आहे. मायटोसिस म्हणजेच काय, इट इज अ सेल डिव्हिजन. मायटोसिसची जी प्रक्रिया आहे विभाजन होणे म्हणजेच याच्यामध्ये सुद्धा काय होतं गुणसूत्रांचं विभाजन होतं, सूत्री विभाजन. सेल डिव्हिजन आहे ही एक प्रकारची. मग कॅरिओकायनेसिस हा एक प्रकार झाला आणि दुसरा प्रकार आहे तो सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजेच डिव्हिजन ऑफ द न्यूक्लियस. त्याचे पुन्हा चार प्रकार पडतात. कॅरिओकायनेसिसचे पुन्हा चार प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे प्रोफेज, दुसरा आहे मेटाफेज, तिसरा आहे ॲनाफेज आणि चौथा आहे टेलोफेज. प्रोफेजलाच आपण पूर्वावस्था म्हणतो, मेटाफेजला मध्यावस्था, ॲनाफेजला पश्चावस्था आणि टेलोफेजला अंत्यावस्था असे म्हणतो. आता हे जे चार प्रकार आहेत या कॅरिओकायनेसिसचे ते आपण एक एक पाहूया की त्या पेशी सेल डिव्हिजनमध्ये काय होतं किंवा या कॅरिओकायनेसिसच्या पूर्ण प्रोसेसमध्ये काय होतं स्टेप बाय स्टेप आपण पाहूया. तर पहिला मुद्दा आहे आपला तो म्हणजे प्रोफेज, दॅट इज द पूर्वावस्था. आणखीन एक सांगायचं राहिलं, मायटोसिस ऑकर्स इन द सोमॅटिक सेल्स अँड द स्टेम सेल्स. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मायटोसिस हे कोणत्या सेलमध्ये होतं? इट ऑकर्स इन द सोमॅटिक सेल्स, दॅट इज द कायिक पेशी, अँड इन द स्टेम सेल्स, दॅट इज द मूल पेशी. सोमॅटिक सेल्स ह्या काय आहेत? दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ. सोमॅटिक सेल्सचं कार्य काय, फंक्शन काय, ह्या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट असतात. आणि त्याचबरोबर स्टेम सेल्स काय करतात तर स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन द प्लासेंटा ऑफ द मदर. बाळाची आणि आईची जी नाळ जोडलेली असते या नाळेमध्ये या काय असतात तर स्टेम सेल्स असतात. आणि या स्टेम सेल्स पासून आपण काय करू, इट इज अ स्पेशलाइज्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑर स्पेशलाइज्ड फंक्शन ऑफ अवर बॉडी. याच्यामध्ये अशा प्रकारच्या पेशी असतात की त्यापासून आपण नवीन पेशी ह्या तयार करू शकतो. त्या पेशी ह्या स्टेम सेल्समध्ये असतात. आणि त्या म्हणजे मायटोसिसची ही प्रोसिजर जी होते ती या दोन सेल्समध्ये महत्त्वाच्या आहेत. वन इज द सोमॅटिक सेल्स अँड अनदर वन इज द सोमॅटिक अँड स्टेम सेल्स. या दोन सेलमध्ये मायटोसिसची प्रोसिजर ही होते. तर आता पाहूया आपण त्यातली पहिली जी आहे ती म्हणजे प्रोफेज. तर प्रोफेजमध्ये काय होतं, इन प्रोफेज देर इज द कंडेन्सेशन ऑफ द क्रोमॅटिन फायबर्स टेक्स प्लेस और द क्रोमोझोम्स टेक्स प्लेस.
इट मीन्स दॅट कंडेन्सेशन म्हणजे काय, तर जर आपण बघितलं प्रोफेजमध्ये तर क्रोमॅटिन फायबर्स हे कंडेन्सेशन म्हणजे ते एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यामुळं काय होतात, त्यांचं फोल्डिंग होतं, ते जाड होतात, म्हणजेच आखूड देखील लांबीने होतात क्रोमॅटिन फायबर्स. दुसरं आहे थ्रेड लाईक क्रोमोझोम्स स्टार्ट थिकनिंग. क्रोमोझोम्स हे कसे असतात, थ्रेड लाईक असतात आणि मग या पूर्वावस्थेमध्ये प्रोफेजमध्ये ड्यू टू द कंडेन्सेशन देर इज द थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स स्टार्ट थिकनिंग. म्हणजे जे बारीक केसांसारखे जे असतात, थ्रेड लाईक दोऱ्यासारखे जे असतात, ते जवळ येतात, आखूड होतात, त्यांचं फोल्डिंग होतं या पहिल्या अवस्थेमध्ये प्रोफेजमध्ये. त्याचबरोबर क्रोमोझोम्स आर सीन विथ पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजे जे गुणसूत्र आहेत क्रोमोझोम्स हे कशाच्या सोबत दिसायला लागतात आपल्याला, इट इज विथ द सिस्टर क्रोमॅटिड्स. याचाच अर्थ काय, अर्धगुणसूत्र जोडीसहित ते काय होतात, दृश्य व्हायला लागतात. इन द प्रोफेज क्रोमोझोम्स आर सीन विथ द पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स. याचा अर्थ काय, तर अर्धगुणसूत्र जोडीसहित या पहिल्या फेजमध्ये ते थोडे थोडे दिसायला लागतात. सिस्टर क्रोमॅटिड्स सोबत ते सिस्टर क्रोमॅटिड्स हे थोडे थोडे दिसायला लागतात. त्यानंतर काय होतं, तर सेंट्रिओल्स आर डुप्लिकेट. सेंट्रिओल्स जे आहेत त्याचं डुप्लिकेशन होतं. 2 नंबरमध्ये सेंट्रिओल्स हे प्रोफेजमध्ये दिसायला लागतात अँड इट मूव्ह अपोजिट टू द पोल्स ऑफ द सेल. पोलच्या विरुद्ध दिशेला हे दोन्हीही सेंट्रिओल्स हे जातात. ताराकेंद्र, सेंट्रिओलला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, ताराकेंद्र, आणि पेशीमध्ये जे ताराकेंद्र आहे ते पोलला दोन्ही बाजूला अपोजिट पोलला जायला लागतात. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियोलस स्टार्ट्स टू डिसअपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन, प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती देर इज वन मेम्ब्रेन प्रेझेंट दॅट इज कॉल्ड ॲज द न्यूक्लिअर मेम्ब्रेन. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियोलस स्टार्ट्स टू डिसअपियर इन द प्रोफेज. प्रोफेजमध्ये काय व्हायला लागतं, हे मेम्ब्रेन नाहीसं व्हायला लागतं. त्याचबरोबर केंद्रकी, न्यूक्लियोलस म्हणजे काय, केंद्रकी, हा सुद्धा काय व्हायला लागतो, हळूहळू नाहीसा होत जातो. त्यानंतरची जी फेज आहे दॅट इज द मेटाफेज. त्यालाच आपण काय म्हणतो, मध्यावस्था असे म्हणतो. मेटाफेजमध्ये काय होतं बघा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर्स. प्रोसेस कुठून झालेली आहे, इन द प्रोफेज. डिसअपियरिंगची प्रोसेस कुठे झालेली आहे, इन प्रोफेज. अँड इन मेटाफेज द न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज कम्प्लिटली डिसअपियर्स. पूर्णपणे ते नाहीसे होतात. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं, अँड इट बिकम्स क्लिअरली विजिबल अँड देर इज द क्रोमोझोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम clearly visible along with the sister chromatids. Chromosomes, here one also there is the condensation of the chromosomes takes place. क्रोमोझोमचं या ठिकाणी सुद्धा काय होतं, कंडेन्सेशन होतं आणि त्या ड्यू टू द कंडेन्सेशन दे आर बिकम्स व्हिजिबल. कंडेन्सेशन एकत्र यायला लागतात ते, आणि ते एकत्र आल्यामुळं काय होतं, क्रोमोझोम्स हे आपल्याला काही प्रमाणामध्ये इन द मेटाफेज हे आपल्याला दिसायला लागतात. प्रत्येक गुणसूत्र हे त्याच्या अर्धगुणसूत्र जोडी सहित आपल्याला या मेटाफेजमध्ये अगदी स्पष्टपणे दिसायला लागतात ड्यू टू कंडेन्सेशन. नेक्स्ट, क्रोमोझोम्स आर सीन पॅरलल टू द इक्वेटोरियल प्लेन. क्रोमोझोम्स हे कुठं दिसायला लागतात आपल्याला, ॲट पॅरलल टू द इक्वेटोरियल प्लेन, म्हणजे मध्य प्रतलाच्या समांतर आपल्याला हे क्रोमोझोम्स हळूहळू दिसायला लागतात. आणि इथंच स्पिंडल फायबर्स आर फॉर्म, आणि या ठिकाणीच काय होतं, स्पिंडल फायबर्स हे फॉर्म होतात. स्पिंडल फायबर्स इज अ फ्लेक्झिबल प्रोटीन. स्पिंडल फायबर म्हणजे काय आहेत, हे एक प्रकारचं फ्लेक्झिबल प्रोटीन आहेत. आणि हे कुठं अपीयर होतं, इन बिटवीन द सेंट्रिओल अँड द सेंट्रोमियर. सेंट्रोमियरच्या आणि सेंट्रिओलच्या मध्यभागामध्ये हे स्पिंडल फायबर्स हे दिसायला लागतात. इट इज अ फ्लेक्झिबल protein. So spindle fibers are formed in between the centromere and the both of the centrioles. There are the two centrioles which are opposite to the poles. म्हणजे दोघही सेंट्रिओल्स हे कसे आहेत, विरुद्ध बाजूला आहेत. एक एका पोलला आहे आणि दुसरा दुसऱ्या पोलला आहे. तर या दोन्ही पोलच्या मध्ये, या दोन्ही पोलच्या आणि सेंट्रोमियरच्या मध्ये हे स्पिंडल फायबर्स हे अपीयर होतात.
देन इन द नेक्स्ट स्टेप दॅट इज द ॲनाफेज. तिसरी अवस्था आहे ती म्हणजे पश्चावस्था. सेल डिव्हिजन यामध्ये कसं होतं बघा. सेंट्रोमियर ऑफ द क्रोमोझोम्स डिवाइड फॉर्मिंग द डॉटर क्रोमोझोम्स. सेंट्रोमियरचंच यामध्ये काय व्हायला लागतं, हळूहळू आता विभाजन व्हायला लागतं, त्याचं डिव्हिजन आपल्याला दिसू लागतं. स्पिंडल फायबर्स आर पुल अपार्ट क्रोमोझोम्स. आणि स्पिंडल फायबर्स जे क्रोमोझोमच्या जवळ होते ते आता काय व्हायला लागतात, तर ते थोडे थोडे क्रोमोझोम पासून दूर जायला लागतात. त्याचबरोबर क्रोमोझोम्स अपीअर लाईक द बंच ऑफ बनानाज. हे पोलकडे अटॅच. स्पिंडल फायबर्स पुल अपार्ट द क्रोमोझोम्स फ्रॉम इक्वेटोरियल रिजन टू द पोल. म्हणजे पोलकडे हे काय व्हायला लागतात, खेचले जातात. जसं मॅग्नेटिक आकर्षण होतं ना, त्याप्रमाणे हे काय होतात, पोलकडे. आधी कुठं होते ते इक्वेटोरियल प्लेनला होते आणि आता ते इक्वेटोरियल प्लेन पासून कुठं जायला लागतात, पोल्सकडे जायला लागतात. आणि ज्यावेळेस ते पोल्सकडे खेचले जातात त्यावेळेस आपल्याला ते बंच ऑफ बनानाज सारखे दिसतात. जसा केळ्यांचा घड जसा लटकलेला दिसतो त्याप्रमाणे आपल्याला या ॲनाफेजमध्ये क्रोमोझोम्स हे दिसायला लागतात. नेक्स्ट स्टेप आहे दॅट इज द टीलोफेज. त्यालाच आपण काय म्हणतो, अंत्यावस्था असे म्हणतो. टीलोफेज इज द रिव्हर्स ऑफ द प्रोफेज. टीलोफेज ही काय आहे, तर प्रोफेजची रिव्हर्स आहे टीलोफेज. म्हणजे जे जे प्रोफेजमध्ये झालेलं आहे अगदी त्याच्या उलट सगळं हे टीलोफेजमध्ये व्हायला लागतं. जसं थिकन क्रोमोझोम्स आर डिकंडेन्स्ड अँड बिकम थ्रेड लाईक स्ट्रक्चर. सुरुवातीला आपण प्रोफेजमध्ये काय बघितलं होतं की ते कंडेन्स झालेले असतात. आता इथं काय व्हायला लागतात, क्रोमोझोम्स ऑर द क्रोमॅटिन फायबर्स आर डिकंडेन्स्ड. म्हणजे ते एकमेकांपासून दूर जायला लागतात. प्रोफेजमध्ये जवळ येतात आणि ड्यू टू कंडेन्सेशन ते कसे झालेले असतात, जाड झालेले असतात. आणि टीलोफेजमध्ये मात्र ते एकमेकांपासून दूर जातात, म्हणून तिथं काय होतं, थ्रेड लाईक स्ट्रक्चर हे फॉर्म होतं. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियलस आर रिअपियर्स. जे की प्रोफेजमध्ये काय झाले होते, डिसअपियर झालं होतं, त्यांचं स्टार्ट झालेलं होतं डिसअपियर व्हायला आणि इथं मात्र कम्प्लिटली डिसअपियर झालेले होते. परंतु आता टीलोफेज इज अ एक्झॅक्ट रिव्हर्स ऑफ द प्रोफेज. देअरफॉर न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियोलस आर रिअपियर्स. म्हणजे पुन्हा ते आपल्याला दिसायला लागतात. आणि स्पिंडल फायबर्स आर कम्प्लिटली लॉस्ट. इथं आपल्याला स्पिंडल फायबर्स मेटाफेजमध्ये सुद्धा दिसले होते, ॲनाफेजमध्ये सुद्धा दिसत होते आणि प्रोफेजमध्ये ते स्टार्ट झालेले होते. आता यामध्ये मात्र टीलोफेजमध्ये काय होतात, ते कम्प्लिटली काय होतात, लॉस्ट होतात, नाहीसे होतात स्पिंडल फायबर्स. इथं ह्या 4 फेजेस आपण कंप्लीट केल्या. प्रोफेज, त्यानंतर मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज. अशा प्रकारे मायटोसिसमध्ये हे सूत्री विभाजन होतं आणि हे सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल्समध्ये होतं. त्याचे आपण बघितलं, पहिली स्टेप बघितली त्यातली ती म्हणजे कॅरिओकायनेसिस आणि त्या कॅरिओकायनेसिसच्या ह्या 4 स्टेप्स झाल्या. आता त्यानंतरची नेक्स्ट स्टेप बघूया आपण, सायटोकायनेसिस. दॅट इज द डिव्हिजन ऑफ द सायटोप्लाझम. सायटोकायनेसिसमध्ये काय होतं, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं अँड देअर आर द 2 डॉटर सेल्स आर फॉर्म. सायटोप्लाझमचं डिव्हिजन होऊन 2 डॉटर सेल्स निर्माण होतात. इन प्लांट सेल देअर इज द सेल प्लेट इज फॉर्म. ज्यावेळेस सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं त्यावेळेस ते अशा एका प्लेट प्रमाणे प्लांट सेलमध्ये आपल्याला दिसायला लागतात. अँड इन ॲनिमल सेल देअर इज द ॲनिमल सेलमध्ये सुद्धा दिसायला लागतात, परंतु तिथं एक खाच निर्माण होते बघा. इन प्लांट सेलमध्ये काय होतं, देअर इज द लाईक दिस. या सायटोप्लाझममध्ये दोन्ही सायटोप्लाझममध्ये विभाजन होताना इथे एक पटल तयार होतं प्लांट सेलमध्ये. आणि ॲनिमल सेल्समध्ये काय होतं, ओनली देअर इज द नॉच इज प्रेझेंट इन द ॲनिमल सेल. ही अशी नॉच तयार होते, अशी खाच तयार होते. अँड देअर आर द 2 डॉटर सेल्स आर फॉर्म इन द सायटोकायनेसिस. अशा पद्धतीने सायटोकायनेसिसमध्ये काय होतं की ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमध्ये अशा प्रकारच्या 2 डॉटर सेल्स ह्या तयार होतात. अशा प्रकारे हे सूत्री विभाजन इथं कंप्लीट होतं. सूत्री विभाजनाचा फायदा काय आहे, तर वाढीसाठी आवश्यक आहेत, त्याचबरोबर शरीराची झीज भरून काढण्यासाठी हे आवश्यक आहे. त्यानंतर शरीरात झालेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी या सूत्री विभाजनाचा महत्त्वाचे असते.
आणि त्याचबरोबर सर्व प्रकारच्या रक्तपेशी ब्लड सेल्स, फॉर्मेशन ऑफ द ब्लड सेल्स ह्या या सूत्री विभाजन म्हणजेच मायटॉसिसमध्ये होतात. त्यानंतर बघूया आपण पुढची जी प्रोसेस आहे सेल डिव्हिजनची, नेक्स्ट दॅट इज द मिओसिस. मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला अर्धगुणसूत्री विभाजन. मिओसिस कंप्लीट्स इन द 2 stages, that is first meiosis first and the meiosis second. मिओसिस हे 2 भागांमध्ये कंप्लीट होतं, meiosis first and the meiosis second. In meiosis first there is the recombination or the crossing over between the homologous chromosomes. 2 जे होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे काय तर सजातीय गुणसूत्र यांमध्ये काय होतं, रिकॉम्बिनेशन होतं आणि त्याचबरोबर क्रॉसिंग ओव्हर होतं यांचं. आणि हे क्रॉसिंग होऊन इथं 2 एकगुणी पेशी तयार होतात. पेशी गुणसूत्र कशी आहेत, होमोलॉगस क्रोमोझोम्स म्हणजेच सजातीय गुणसूत्रे आहेत. आणि ही सजातीय गुणसूत्रे काय होतात, 2 संचांमध्ये विभागली जातात आणि 2 संचांमध्ये विभागली जाऊन त्यापासून 2 एकगुणी पेशी तयार होतात. एकगुणी आणि द्विगुणी अशा 2 पेशी असतात. एन म्हणजे आपण त्याला म्हणतो हॅप्लॉइड सेल, एनला काय म्हणतो आपण हॅप्लॉइड, आणि 2n ला काय म्हणतो आपण डिप्लॉइड सेल. हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड सेल असं म्हणतो. तर या मिओसिसच्या पहिल्या भागामध्ये काय होतं तर या ठिकाणी 2 एकगुणी पेशी तयार होतात म्हणजेच होमोलॉगस क्रोमोझोम्स डिवाइड इनटू द 2 ग्रुप्स. सजातीय गुणसूत्रे ही काय होतात 2 ग्रुपमध्ये डिवाइड होतात and there is the 2 haploid cells are formed. आणि जी दुसरी प्रोसेस आहे ती म्हणजे मिओसिस सेकंडची. या मिओसिस सेकंड इज जस्ट लाईक मायटॉसिस. जसं मायटॉसिस झालेलं आहे, या मायटॉसिसच्या जशा या 4 स्टेप्स आहेत, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज, अगदी या 4 फेज ह्या मिओसिस सेकंडमध्ये होतात. मिओसिसच्या दुसऱ्या भागामध्ये या 4ही अगदी मायटॉसिस प्रमाणेच या फॉलो करतात. म्हणजेच यामध्ये काय होतं बघा, इन दिस सेल, इन दिस 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर फॉर्म इन द मिओसिस फर्स्ट. ज्या पहिल्या भागामध्ये हॅप्लॉइड सेल्स तयार झालेल्या आहेत, इट अंडरगोज डिव्हिजन बाय सेपरेशन ऑफ द रिकंबाइंड सिस्टर क्रोमॅटिड्स अँड 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर फॉर्म. याच्यामध्ये 2 हॅप्लॉइड झालेल्या आहेत, त्याचं पुन्हा काय होतं, अगेन इट अंडरगो द डिव्हिजन. या 2 मिओसिस फर्स्टमध्ये तयार झालेल्या ज्या एकगुणी पेशी आहेत, पण पेशी 2 तयार झाल्यात म्हणजे त्या 2 पासून पुन्हा काय होतात, आणखीन त्याचं डिव्हिजन होऊन त्या 2 पासून 4 हॅप्लॉइड सेल्स ह्या मिओसिस सेकंडमध्ये तयार होतात. म्हणजे एका द्विगुणित पेशीपासून 4 एकगुणी पेशी ह्या तयार होतात. कारण एकगुणी हॅप्लॉइड किती तयार झालेले आहेत इथे 2, म्हणजे याचं डिव्हिजन कितीदा होतं, 2दा होतं. 4 पुन्हा द्विगुणित पेशी म्हणजेच डिप्लॉइड सेल्स ह्या 4 एकगुणित पेशी ह्या पुन्हा तयार होतात. त्यानंतर ड्युरिंग द सेल डिव्हिजन क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन द होमोलॉगस क्रोमोझोम अँड द जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर्स. याच्यामध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये पुन्हा जनुकांचं पुनर्संयोजन होतं आणि हे संयोजन होऊन 4 नवजात पेशी म्हणजेच 4 डॉटर सेल्स तयार होतात. आणि तयार झालेल्या डॉटर सेल्स ह्या पॅरेंट सेलपासून कम्प्लिटली डिफरंट असतात आणि त्याचबरोबर त्या एकमेकांपासून सुद्धा वेगळ्या असतात. जनकपेशी पासूनही वेगळ्या असतात आणि त्याचबरोबर त्या स्वतः एकमेकांपासून सुद्धा वेगळ्या असतात. इथं ही आपली पूर्ण मिओसिसची प्रोसेस होते. ही मिओसिस सेकंड जे आहे ते पूर्णपणे मायटॉसिसच्या प्रोसिजरप्रमाणेच या 4ही स्टेप्स ह्या त्याच्यामध्ये फॉलो होतात. त्यामुळे परत एक्सप्लेनेशन करायची आवश्यकता नाही, हे अगदी त्याच्यासारखंच होतं. इथं आपण हा सेल डिव्हिजनचा भाग हा कंप्लीट केलेला आहे.